प्रश्नासाठी सहविचार सभा प्रथमताच ऐकतोय, प्रथमताच पाहतोय. आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि आपल्या विभागाचे शालेय शिक्षण आणि नगरविकासशी संबंधित आपल्या शिक्षकांचे प्रश्न आहेत. राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजभाऊ भोयर साहेब वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. म्हणजे मंत्री झाल्यानंतर ते आमदार असताना सुद्धा आपल्याला नेहमी सहकार्य केलेलं आहे. 10 मार्च 2025ला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महामंडळ सभा झाली. त्या ठिकाणी मंत्री महोदय निमंत्रित होते, परंतु काही कारणास्तव अधिवेशन सुरू असल्यामुळे ते येऊ शकले नाही. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब त्या ठिकाणी आले होते आणि आपल्या मंत्री महोदयांचे मित्र निरंजनजी डावखोरे हे स्वागताध्यक्ष होते. त्या ठिकाणी ज्या मागण्या मांडल्या त्यातल्या अर्ध्या जास्त मंत्री महोदयांनी सोडवल्या आणि म्हणून 10 मार्च 2025ला परत आपल्या या ठिकाणी महामंडळ सभा न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये आपण घेतली. त्या ठिकाणी आपण अभिनंदनाचा ठरावसुद्धा घेतला. तर मंत्री महोदय आपल्यासोबत नेहमीच आहे आणि आपल्या राज्यसंघाची सुद्धा अपेक्षा मंत्री महोदयाकडून आहे की तुमच्या जिल्ह्याचे मंत्री आहे, आपल्या खात्याचे मंत्री आहे, बऱ्याचशा मागण्या त्याच ठिकाणी मांडत जातात. तर राज्यस्तरावरील ह्या मागण्या या ठिकाणी ज्या अधोरेखित केलेल्या आहे गावंडे सरांनी त्या आणि काही जिल्हा स्तरावरील मागण्या प्रश्न आम्ही त्या ठिकाणी शिवसाहेबाकडे आणि शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे मांडलेल्याच आहे. परत उद्यासुद्धा एक सभा आहे, त्या ठिकाणी आम्ही मांडू आणि या ठिकाणी शिवसाहेबसुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात, गावंडे मॅडम सहकार्य करतात आणि सोडवण्याचा प्रयत्न आपण करताय. तर त्या जिल्हा स्तरावरील ज्या काही मागण्या आहे, जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी सगळ्या प्रकारचे प्रमोशन, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नत्या करण्यात याव्या. निवड श्रेणीच्या 1990च्या पुढील पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करावी आणि याच्यामध्ये 5-7 मागण्या आहेत, पूर्ण काही मी वाचत नाही आता. तर या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालो. मंत्री महोदयांनी शब्द दिल्याप्रमाणे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या मागण्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत राहणार आहे. अशी या ठिकाणी मी सर्व उपस्थित शिक्षकांना त्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि ते प्रयत्न करणारच आहे. तर एवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवतो आहे. धन्यवाद. तुमच्या डोक्यात काय चालतंय त्याला महत्व नाही, तुमच्या डोक्यामागे किती डोके आहेत हा विषय महत्त्वाचा असतो. म्हणून या ठिकाणी पवित्र बोर्डात आणि मॅक्झिमम शिक्षक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शंकांचं या ठिकाणी समाधान होईल अशी अपेक्षा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ याच्या आपल्या वर्ध्याच्या शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या बैठकीकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सन्मान्य जतींद्र हेलमान साहेब, आपल्या वर्ध्याच्या शिक्षणाधिकारी सन्मान्य गावंडे मॅडम, ज्यांनी पुढाकार घेऊन आजची ही बैठक आयोजित केली, ते सन्मान्य वराडे सर, उत्कृष्ट संचालन करणारे, माहिती देणारे आणि शिक्षकाची बाजू दमदारपणे मांडणारे आपले गावंडे सर, उपस्थित सर्व सन्मान्य शिक्षक मंडळी, बंधू भगिनी, आपलं सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत करतो. मागच्या अनेक वर्षापासून आपल्या विशेष करून भारतासारख्या पुरोगामी देशामध्ये जे आपण इतका प्रगती केली याच्यामध्ये शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. काल मी नागपूर येथे एका शैक्षणिक परिषदेमध्ये गेलो होतो आणि दिवसभर चाललेल्या शैक्षणिक परिषदेचा समारोप तो यावेळेस म्हणजे त्या ठिकाणी माझ्या हाताने होता. माझ्यासोबत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ सन्मान्य डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाचा विषय लक्षात आणून दिला की सरकार कुठलेही असो, म्हणजे 2003 ते 2024 पर्यंत ह्या साधारणतः 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये शिक्षणाची जी ग्रोथ आहे ही 400% झालेली आहे. 400%. त्याच्यातला हे सर्व करण्यामागे अनेक घटक आहेत, पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर काही कुठला घटक असेल तो म्हणजे शिक्षक हा एक आपला महत्त्वाचा घटक आहे. आणि हे सर्व होत असताना शिक्षकांवर आलेले कामं, त्यांच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या, त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून बाळगण्यात आलेल्या अपेक्षा
याची मदत कुठेतरी शासनाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या आपल्या शिक्षकांच्या घटकाच्या माध्यमातून सांगड घातली गेली पाहिजे आणि तेव्हा कुठे आपली ही सिस्टम समोर जाते. आज जेव्हा आपली बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर आपल्या शिक्षक संघाच्या वतीनं राज्यस्तरीय असलेले काही मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आले. विशेष करून शिक्षक सेवक हे पद रद्द करून नियमित शिक्षक म्हणून त्याला नियुक्ती देण्याबाबत याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय याच्याकरता आहे की आपण जेव्हा शिक्षक सेवक म्हणून त्या ठिकाणी लागतो तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक लागल्यावर 16,000 रुपये आपल्याला मानधन त्या ठिकाणी मिळते. माध्यमिकवर लागलं तर आपल्याला 18,000 मानधन त्या ठिकाणी मिळते आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात लागल्यावर साधारणतः 20,000 रुपये लमसम आपल्याला मानधन त्या ठिकाणी मिळते. तर हे असं न होता आपण काही उपाय त्याच्यावरती सुचविले आणि निश्चितपणे मी आपणास सांगू इच्छितो की महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये स्टॅबिलिटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही जर बघितले असेल तर आपल्या याच्यातले वेगवेगळे लहान लहान घटक ज्या आशा सेविकांना आतापर्यंत 2,000 ते 2,500 मानधनावर काम करायला लागायचं किंवा अंगणवाडी सेविका असो ज्यांना नाममात्र शुल्कामध्ये त्या ठिकाणी काम करायचं ज्यांच्या देखील आयुष्यामध्ये त्या ठिकाणी स्थिरता आणण्याकरिता त्यांना भरघोस असं मानधन त्या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आलं आणि निश्चितपणे शिक्षक हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यांना देखील एक चांगलं सोल्युशन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलं की धोरणात्मक बाबीमुळे आणि अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे जर का मागण्या मान्य झाल्या नाही तर शिक्षण सेवा कालावधीमध्ये समान काम समान वेतन ह्या न्यायाने वेतन देण्यात यावं. मला असं वाटते ही बाब निश्चितपणे पूर्ण होण्याजोगी आणि हे सरकार इतर आपल्या काही मागण्या आहेत की 15 मार्च 2024चा संच मान्यताचा शासन निर्णय याच्याकरिता इतर संघटनांनी देखील माझ्याकडे वेगवेगळे निवेदन त्या संदर्भाने दिलेले आहे. 100% विशेष शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्याबाबतचं निवेदन त्या ठिकाणी करण्यात आलं. पदवीधर शिक्षकांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी व तफावत दूर करण्याबाबत आलं आहे आणि नगरपालिका असो नगरपंचायत जिल्हा परिषद शाळांचा वीज हे शासनामार्फत देण्याची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी शासन स्तरावर सुरू आहे. नगर परिषद शाळा सर्व शिक्षकांना 100% वेतन शासनामधून देण्याची मागणी त्या ठिकाणी होते आहे. अशा काही राज्यस्तरीय मागण्या आहेत ज्याच्यावर धोरणात्मक निर्णय या राज्यस्तरावर त्या ठिकाणी निश्चितपणे घेण्यात येईल. परंतु काही आपल्या जिल्हा स्तरावरच्या मागण्या होत्या म्हणून लोमेश वराडे सरांची मागणी होती की माननीय सीओ सरांनी देखील या बैठकीला यावं. त्या संदर्भात मी माननीय सीओ सरांसोबत चर्चा देखील केली आणि याच्यातल्या मॅक्झिमम ज्या आपल्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याची प्रक्रिया देखील माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याबाबतचा अहवाल देखील त्यांनी मला या ठिकाणी. आता थोडंसं शासन म्हणून मी देखील मुद्द्यावर येतो. जेव्हा आपण सर्वांनी मदत केली मी त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आमदार झालो, राज्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये जेव्हा आम्ही वेगवेगळ्या विभागाची माहिती घेतली तर आपल्या माहितीकरिता कदाचित आपल्यातल्या बऱ्याचशा मंडळींना ती माहिती देखील असेल की आपल्या राज्यामध्ये साधारणतः 1,08,000 शाळा आहेत. त्याच्यामध्ये अनुदानित आल्या, विना अनुदानित आल्या आणि कायम विना अनुदानित देखील आल्या. याच्यातल्या जवळजवळ 65,000 शाळा ह्या शासनाच्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. परंतु याच्यात एक अतिशय चिंताजनक बाब आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकरिता देखील चिंतनाचा विषय आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचा देखील चिंतनाचा विषय आहे. विशेष करून सरकारच्या मधला घटक असल्यामुळे अजून जास्त चिंतनाचा विषय आहे की 17,000 शाळेतल्या विद्यार्थी संख्या ही 10 पेक्षा खाली आहे. त्याच्यामुळं शेवटी कुठला सरकार किंवा कुठलाही त्या ठिकाणी काम करणारा मंत्री तर हा त्या ठिकाणचं वेतन देत नाही. शेवटी त्या राज्यातल्या नागरिकांच्या याच्यातूनच त्या ठिकाणी वेतन अदा करण्यात येते. परंतु आपण ह्या याच्यातल्या सर्व घटकांनी याच्यावर अतिशय गंभीरतेने चिंतन केलं पाहिजे की 17,000 शाळा आहेत की ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. निश्चितपणे ही या शाळा बंद करणे कुठलाही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. परंतु ती शाळा अपग्रेड करणे किंवा ती व्यवस्थित अजून चांगल्या पद्धतीनं कशी मजबूत करता येईल याच्यावर विचार सर्व घटकांनी करणं अतिशय आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं सरकार म्हणून आम्ही विचार ह्या बाजूने केला पाहिजे त्याच पद्धतीनं आपल्या माध्यमातून देखील ह्या अशा काही गंभीर मुद्द्यांवर विचार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आपल्या अपेक्षा किमान आपण वर्धा जिल्ह्यातले असल्यामुळे आणि माझ्याकडे तो विभाग असल्यामुळे आपल्या अपेक्षा राहणं रास्त आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त त्यातल्या ज्या समस्या निकालात काढतील ते त्या राज्यस्तरावरच्या असो किंवा आपल्या जिल्हा
स्तरावरच्या काही समस्या आहे. निश्चितपणे आपण सर्व मिळून त्याच्यावर मार्ग काढू, समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू, इतकंच आश्वस्त मी आपणास या ठिकाणी करू इच्छितो. मागच्या अनेक दिवसापासून वराडे सरांची इच्छा होती की आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली पाहिजे आणि किमान मी तुमच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. मुंबईमध्ये देखील तुमचं अधिवेशन झालं होतं, परंतु नेमकी माझी लक्षवेधी 3 लक्षवेधी त्या दिवशी सभागृहामध्ये होत्या, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. माझी प्रचंड इच्छा होती, कारण मंत्रालयाच्या जवळच, विधान भवनाच्या जवळच आपलं ते त्या दिवशीचं अधिवेशन होतं, परंतु येऊ शकलो नाही. याच्याकरता आज मी मुद्दामून ही बैठक किमान आपल्या वर्धा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हावी याच्याकरता या बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीचं आयोजन विफलित न ठरता निश्चितपणे त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल असं आश्वस्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. माननीय नाही, आमची फक्त जी त्रासदायक वेदना आहे ती ऐकून घ्या, नंतर त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. नाही, हे इलेक्टेड झालेली आहे काल बरोबर. सर कसं आहे, हे ऑनलाईन कामाचा जो व्याप आहे सध्या स्कॉपचा आम्हाला भरायला सांगितलं आहे. एकच एक मुद्दा वारंवार 128 मानकं भरायचं आहे, त्यामध्ये कमीत कमी 15 दिवस शिक्षक मेटाकुटी झाली. नुकतंच नका काल परवा ते काय कोणतं GIS ॲपवर स्कूल मॅपिंग ही माहिती आम्ही युडॅस आणि युडॅस प्लस मध्ये दिलेली आहे, पण स्कूल मॅपिंग करायलाच लावलं, ते फोटो अपलोड करायला लावले आणि ते कोण्या ॲपद्वारे, जे नाही का आपल्याला सोशल मीडियावर मिळते APK ॲप कॉड या माध्यमामध्ये, त्या ॲपद्वारे ते अप्लिकेशन इन्स्टॉल करून ते करायला लावलं आणि सूचना अशा होत्या की ते अप्लिकेशन नंतर लवकर डिलीट करा. आणि सर्व काल अक्षरशः शाळा सोडून शिक्षक शाळेच्या स्लॅबवर चढू एरर येत होतं, लोड होत नव्हतं. तर जिल्ह्यातल्या 1400 पैकी फक्त 200+ शाळांचंच ते शक्य झालं. म्हणजे कसं आहे, हे वारंवार जर येणारे जे ऑनलाईनचे उपक्रम आहेत याच्यामुळे शिक्षण ह्या मूलभूत गोष्टीपासून दूर चाललेलं. तर ही गोष्ट तुमच्या कानावर टाकणे आवश्यक होती. यावर तुम्ही जो विचार कराल तो आम्हाला मान्य राहील. त्याच्या संबंधाने नक्कीच तुम्हाला आम्ही एक निवेदन घरपोच तुमच्या आणून देऊ आणि ही बाब तुमच्या कानावर टाकणं आवश्यक होती की वारंवार हे ऑनलाईनचं आता नवीनच आलं. पुन्हा आज आम्ही शाळा सोडल्यानं वरून शासनात आलं का ते पोर्टलवर एक माहिती भरा, डेस्क बेंच याचीच माहिती भरा. म्हणजे सातत्यानं आम्ही मागणी हार्ड कॉपीद्वारे करत असतो, सॉफ्ट कॉपीद्वारे करत असतो, तरी वारंवार एकच गोष्ट एकच म्हणजे कसं मुलापाशी बसायचं की ह्या ऑनलाईनच्या कामापाशी बसायचं, हा महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि काही शासन निर्णय तुम्ही चांगले केलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी जे या सरकारने शासन निर्णय दिलेले आहे त्या शासन निर्णयाचा अभिनंदनाचा ठराव मांडतो. आपण सर्वांनी आवाजी मताने तो अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मंजूर करा. शासन निर्णय असा की 1/11/2005 पूर्वी ज्यांची जाहिरात निघालेली आहे आणि ते मग शिक्षक त्या दिवशी किंवा त्यानंतर रुजू झालेले आहे, तर ज्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा विकल्प देण्यात आला आहे. तसंच हा विक्टोरियाचा शासन निर्णय झाला आणि त्यानंतर राज्याच्या ग्रामविकास खात्याने सुद्धा तो शासन निर्णय काढला की राज्य साऱ्या कर्मचाऱ्यासारखीच जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला सुद्धा ती जुनी वेतन योजना लागू राहील. आणि तसे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 16 शिक्षक आहेत, त्यांनी ते विकल्प सादर केलेले आहेत, त्यांची पडताळणी होऊन सुद्धा आलेली आहे. फक्त आमच्या प्रशासनाने ती थोडंसं तत्परतेनं फाईल मूव्ह केलेली नाही, एवढंच आहे. मी आताच आदरणीय गावंडे मॅडम यांना ते निवेदन दिलेलं आहे 16 शिक्षकांचं आणि या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून विनंती करतो जिल्हा परिषद प्रशासनाला की त्या 16 शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कारवाई आणि तो मुद्दा निकाली काढा. धन्यवाद. यानंतर माननीय रहमान साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सभेला माननीय आदरणीय रहमान साहेब आपल्या संवाद साधतील या सभेच्या निमित्ताने अस्मी त्यांना विनंती करतो. रहमान साहेब. सर्वांना नमस्कार. माननीय पालकमंत्री श्री पंकजी भोयर सर आणि गावडे मॅडम, गावडे साहेब आणि माझ्यासमोर बसलेले सर्व शिक्षक सर्वांना नमस्कार. मी आजच्या सभेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय
जे काही म्हणजे ॲक्शन अपेक्षित आहे त्याच्याबद्दल विचारत होतो. मॅडमशी आज सकाळी चर्चा केली होती आणि बाकी सर्व कर्मचारीसोबत चर्चा केलेल्या आहेत. आणि तुमच्या मेजर मागणी आहे जिल्हा स्तरावरच्या आपल्या जिल्हा अंतर्गतच्या बदल्याची पूर्वी पदोन्नतीच्या प्रोसिजर करायची अशी मागणी केली होती. त्याच्या प्रोसिजर मे अखेरपर्यंत कंप्लीट होईल असं अपेक्षा आहेत. आणि पदोन्नतीच्या संदर्भात केंद्र प्रमुखच्या असेल, उच्च श्रेणी मुख्याध्यापकच्या असेल, विस्तार अधिकारीच्या असेल, सर्व अंतरिम यादी प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याच्या ऑब्जेक्शन घेऊन म्हणजे ऑब्जेक्शनच्या पूर्ण लिस्ट आपल्याला 24 तारीखपर्यंत BO कडून मिळेल असं अपेक्षा आहेत. आणि पुढील प्रोसिजर मे अखेरपर्यंत कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्या जिल्हा अंतर्गतच्या बदलीच्या प्रोसिजर करेल असं अपेक्षा आहेत. आणि जुने पेन्शन लागू होण्याच्या संदर्भात 16 शिक्षक पात्र आहेत. ते 16 शिक्षकांच्या सर्व प्रस्ताव मिळालेले आहेत. विदिन ए वीक ते पूर्णपणे कंप्लीट करून आपण म्हणजे पुढचे प्रोसिजर म्हणजे विदिन ए वीक मी आश्वासन देतो म्हणजे विदिन ए वीक इट विल बी डन. त्याच्यानंतर आपल्या नियर अबाउट 400च्या वरती शिक्षकांच्या म्हणजे शिक्षकांच्या DCPS कपातीच्या रक्कम NPS खात्यावर वर्ग केलेलं नव्हतं. ह्याच केसमध्ये नियर अबाउट 330 केसेस म्हणजे 406 पैकी 330 केसेसच्या रक्कम जमा झालेल्या आहेत. बाकी उरलेले सुद्धा बाकी आंतर जिल्हा बदलीकडून आलेले शिक्षक असल्यामुळे त्याच जिल्हा परिषदकडून त्याच्या माहिती अजून पूर्ण म्हणजे अप्राप्त असल्यामुळे ते करायला थोडा उशीर होत आहे. तरी सुद्धा आपल्या लक्ष आहेत आणि पुढील जाऊन ते कंप्लीट होणार आहेत. याच्या व्यतिरिक्त जिल्हा अंतर्गत शालेय पोषण आहारच्या संदर्भात त्याचा रिव्ह्यू घेत आहेत. ते सुद्धा एक सिस्टमिक इश्यू आहे ते मान्य करतो. म्हणजे 3 महिन्यात एक बार उपलब्ध व्हायला पाहिजे. ते उपलब्ध आहेत लेकिन तरी सुद्धा ते सप्लाय लॉजिस्टिक्समध्ये काही त्रुटी आढळून येत आहे. तरी सुद्धा आपल्या स्तरावरून जिल्हा स्तरावरून मॅक्सिमम ते प्रयत्न करून ते एकदम स्ट्रीमलाईन करायसाठी प्रयत्न चालू आहेत. इतकं सांगून तुमच्या जिल्हा स्तरावर तुमच्या जे काही मागणी आहेत त्याच्याबद्दल पूर्णपणे नियर अबाउट 90-95% आपल्याला म्हणजे पूर्णपणे निपटारा करायला शक्य आहेत विदिन 1 मंथ. ते माझ्या अपेक्षा आहेत आणि त्याच्यासाठी आणि EO मॅडम आपल्याला सहकार्य करत आहेत आणि पालकमंत्री साहेबांच्या सुद्धा रेग्युलर फॉलोअप आहेत टीचरच्या केसमध्ये. इतकं सांगून आज रोजी तुमच्यासोबत डिस्कशन झाल्याबद्दल मला पण म्हणजे खूपच ॲक्च्युली नवीन गोष्टी शिकायला साठी मिळतो आणि आज रोजी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय पंकज भाऊ, तुम्ही जे ओरिएंटेड जे PMC वाल्या शिक्षकांची सभा घेतलेली होती तर त्या 30-32 मुख्याध्यापकांचं एक निवेदन आपल्याकडे सुपूर्द केलेलं आहे. कृपया त्यावर थोडंसं गंभीरपूर्वक विचार करून त्याच्यावर काहीतरी सकारात्मक तोडगा निघावा अशी विनंती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही आभार प्रदर्शन या ठिकाणी आजच्या या सभेचं आभार प्रदर्शन करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तुम्हाला कारण सांगतो म्हणजे तुम्हाला कदाचित शालेय शिक्षण माझ्याकडे जसा विभाग आहे तसा गृह विभागही आहे. 3 दिवसात आधी एक खूप भयंकर घटना आपल्या हिंगणी परिसरामध्ये वानरविराला झाली. रात्री 2 वाजता काही लोक घुसले गाव म्हणजे सर्व दारं बंद केली आणि एका पोरीला त्या ठिकाणी उचलून घेऊन गेले. तर मी ॲक्च्युली त्या गावात चाललो त्याच्यामुळे थोडं घाई करतोय. आभार प्रदर्शन अरुण जोडिंग सर करतील. आजच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वर्धा जिल्हा सहविचार सभेकरिता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री माननीय पंकज भाऊ भोयर साहेब हे आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मी शिक्षक संघाच्या वतीने आभार मानतो. आपल्या प्रशासनाचे प्रमुख माननीय जितीनजी रहमान साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचे मी शिक्षक संघाच्या वतीने आभार मानतो. आपल्या प्राथमिक शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या नितुताई गावंडे शिक्षणाधिकारी प्राथमिक ह्यासुद्धा उपस्थित झाल्या. त्यांचे मी शिक्षक संघाच्या वतीने आभार मानतो. तसेच उपस्थित वराडे सर यांनी सभा आयोजित केली अशा वराडे सरांचे आणि सर्व उपस्थित शिक्षण सेवक आपण एका आमच्या हाकेला देऊन सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. प्रश्नावर एका शब्दावर आमचे लोक एवढे आले त्याच्यावर विचार करा फक्त. माननीय मंत्री महोदयांचा जास्त कार्यक्रम आहे
त्यामुळे मंत्री महोदयांच्या उपस्थितीतली सभा संपली जरी आहे तरी आपल्याला थोडं 5 मिनिटं बसायचं आहे. माझे शिक्षणाधिकारी मॅडम इथे थांबणार आहे.